स्टुडंट्स, तर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण पॅरलल एक्सिस थेरम. ठीक आहे. तर आता या रोटेशनल डायनॅमिक्स या युनिटमध्ये दोन थेरम आहेत. तर पहिला थेरम आहे पॅरलल एक्सिस थेरम आणि दुसरा आहे परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत पॅरलल एक्सिस थेरम आणि तो काय आहे. ठीक आहे. तर पाहता पॅरलल एक्सिस थेरम आणि नेमकं याचं ऍडव्हांटेज काय आहे. ज्यावेळेस पाहता ज्या रेग्युलर शेप बॉडीज असतात जसं हॉलो स्फियर, सॉलिड स्फियर, रिंग, सर्क्युलर रिंग, त्यानंतर सिलेंडर, अशा ज्या रेग्युलर शेप बॉडीज असतात तर त्यांचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणे खूप इझी असते. पण आता ज्यावेळेस अशी एखादी इरेग्युलर शेप बॉडी असते, ठीक आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कशा प्रकारे काढू शकतो. ओके. तर पहा मी एखादा असा फ्लॅट सरफेस घेतलेला आहे. एखादा आता हा अगोदर मी सांगणार आहे की हा पॅरलल एक्सिस थेरम तुम्हाला फायदा म्हणजे याचा कधी फायदा होणार आहे किंवा याचा ऍडव्हांटेज याचे युजेस कधी होणार आहे पॅरलल एक्सिस थेरमचे. तर पहा ज्यावेळेस मी एखादा असं कोणता तरी एखादा फ्लॅट सरफेस घेतला, तर आता हा पॅरलल एक्सिस थेरमचा पहा काय म्हणणं आहे. तर पॅरलल एक्सिस थेरमचं असं म्हणणं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन गिवन एक्सिस ऑफ रोटेशन is equal to moment of inertia of the body about an axis which is passing through its center of mass and product of mass of this body and square of distance between these two axes. तर पाहायचं काय म्हणणं आहे. पहा एखादी कोणती पण अशी मी बॉडी घेतलेली आहे, कोणती पण एखादी इरेग्युलर बॉडी घेतलेली आहे जी अशी फ्लॅट आहे. ठीक आहे. तर त्यावेळेस आणि ती बॉडी काय होणारी रिव्हॉल्व होऊन राहते एखाद्या कोणत्या पण अशा एक्सिस मधून. ठीक आहे. की त्याचा एक सपोज मी एक्सिस घेतला हा एक्सिस आय, याला नाव देतो आय ओ. ठीक आहे. तर या एक्सिस वरून काय या एक्सिस मधून काय होऊन राहिली ती बॉडी अशी रिव्हॉल्व होऊन राहिली. ठीक आहे. तर या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करू शकतो आपण अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम. तर मी याच्यासाठी काय करणार की मी या बॉडीचा सेंटर ऑफ मास पॉइंट कन्सिडर करेल एखादा. सपोज तुम्हाला हा मिळाला. ठीक आहे. आणि त्यानंतर या पॉइंट मधून हा एक्सिस गेलेला आहे आणि हा काय होऊन रोटेट होत राहिला. ठीक आहे. तर या एक्सिस भोवती या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज मी कन्सिडर केला I0 आहे. अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम तर या होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील मग IC म्हणजेच काय मी करेल हा सेंटर ऑफ मास मधून एक पुन्हा एक दुसरा अशा प्रकारे एखादा दुसरा एक्सिस पास करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर या दोन एक्सिस हे दोन्ही काय आहेत आणि या सेंटर ऑफ मास पॉइंट मधून पण काय एक या अबाउट धिस एक्सिस आल्सो इट हॅव मोमेंट ऑफ इनर्शिया IC. ठीक आहे. म्हणजेच काय की बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा टोटल एक्सिस ऑफ रोटेशन वर डिपेंड असते. ठीक आहे. म्हणजेच काय की या पॉइंट मधून पण एखादा एक्सिस जाईल असा पास होईल. ठीक आहे. आणि या सेंटर ऑफ मास मधून जो एक्सिस पास होईल तर त्यावेळेस हा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आहे. ठीक आहे. आणि m काय या बॉडीचा मास आणि h2 काय आहे या दोन पॉइंटचा डिस्टन्स h. ओके. चल तर हा पॉइंट आहे सपोज मी कन्सिडर करेन O, त्यानंतर हा पॉइंट करेल सेंटर ऑफ मास पॉइंट C. तर या केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कसा फाइंड करतो आपण अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम I0 IC mh स्क्वेअर. I0 काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन व्हिच इज इक्वल टू आता या अबाउट धिस एक्सिस ऑफ रोटेशन या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा पॉइंट कोणता पण असू शकतो या बॉडीवर. तर त्यावेळेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही कसा फाइंड करता तर तुम्हाला सर्वात अगोदर त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास पॉइंट शोधावा लागेल. तो शोधला त्यानंतर त्याच्यामधून जो एक्सिस पास करावा लागेल. ठीक आहे. आणि त्यावेळेस त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया राहील IC. ओके. आणि या पॉइंट या एक्सिसचा आणि या एक्सिसचा काहीतरी डिस्टन्स राहील ते असेल h. ओके. आणि या होल बॉडीचा मास राहील m. तर या इक्वेशन वरून अकॉर्डिंग टू पॅरलल एक्सिस थेरम इट इज डिफाइंड ॲज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट गिवन एक्सिस ऑफ रोटेशन व्हिच इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी व्हेन एक्सिस इज इक्वल टू सम ऑफ हे काय एक सम आहे which is equal to sum of moment of inertia of the body, the axis which is passing through center of mass and the product of mass of the body and square of distance between these two parallel axes. ही बॉडी आहे सपोज कन्सिडर करा हा जो माझा हात आहे ही बॉडी आहे आणि त्यानंतर हा एक्सिस आहे हा या एक्सिस भोवती ही बॉडी काय होऊन राहिली रोटेट होत राहिली.
ठीक आहे. आणि त्यानंतर मी काय करेल, पुन्हा मी एखादी दुसरा असा एक्सरसाइज घेईल की तो एक्सरसाइज पास कुठून करेल, या बॉडीच्या सेंटर, या हाताचा काहीतरी एखादा सेंटर ऑफ मास असा पॉइंट असेल त्यामधून मी असा एक्सरसाइज पास करेल. ठीक आहे. आणि हे दोन्ही एक्सरसाइज कसे झाले, एकमेकाला पॅरलल झाले. अशा प्रकारे काय झाले, पॅरलल झाले. तर त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. तर अशा प्रकारे I0 IC ms² हे आपण स्टेटमेंट मध्ये पण काय लिहू शकतो. पण आता हे स्टेटमेंट लिहिण्याची आपल्याला काही गरज नाही. या इक्वेशन वरून तुम्हाला इझिली हे समजून जाईल. ओके. तर आता हा याचं घेऊ आपण प्रूफ. आता पाहू आपण याचं प्रूफ. तर पहा, यासाठी मी काय करणार आहे, या बॉडी मधला एक हा पॉइंट मी कन्सिडर केला P या पोझिशनला आहे. कोणत्या पोझिशनला आहे, P या पोझिशनला आहे. त्याचं या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स आहे OP आहे, OP. ठीक आहे. आणि त्यानंतर याच पॉइंटचं या दुसऱ्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं जे डिस्टन्स आहे ते आहे सपोज CP. ओके, ते आहे CP. ठीक आहे. मग आता मी हे कशा प्रकारे लिहिल, पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया हा एक स्मॉल पॉइंट मी कन्सिडर केला. हा एक स्मॉल पॉइंट या बॉडी P चा मी एक कन्सिडर केला. तर पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी, मी आता एका एक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काढेल या पॉइंट P चा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी और पहा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द पॉइंट P about the axis किंवा या पहिल्या ऍक्सिस पासूनचं about the axis फर्स्ट, पहिल्या ऍक्सिस पूर्ण. ठीक आहे, काही वेळासाठी which is equal to काय मिळेल आपल्याला, हे पहा, काय मिळेल, OP स्क्वेअर into dm. कारण काय, या पॉइंट P चं जे मास आहे ते काय एकदम स्मॉल आहे, ते आहे dm. ठीक आहे. OP स्क्वेअर dm. ज्यावेळेस आपण याला इंटिग्रेट करू तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी फायनल रिझल्ट हा मिळेल. ओके, OP स्क्वेअर dm. त्यानंतर सेम आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया, डायरेक्टली तुम्ही m आहे, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट P about the axis passing through center of mass. ठीक आहे. या पॉइंट पासूनचं पाहता काय, which is equal to डिस्टन्स किती आहे, CP स्क्वेअर. काय आहे, CP स्क्वेअर. आणि त्यानंतर मास किती आहे पुन्हा त्याचं dm. ठीक आहे. हा झाला. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे CP. काय फाइंड करायचं आहे, CP. आता ही एक थोडीशी या थेरम मध्ये ऍडिशनल थिंग आहे, फाइंडिंग CP और फाइंडिंग CP स्क्वेअर. तर यासाठी मी काय करेल, एक परपेंडिक्युलर टाकून दिली थोडासा. ठीक आहे. परपेंडिक्युलर टाकून दिला. हे थोडं याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आहे. या पॉइंटला मी नाव देईल D. काय नाव दिलं मी इथं, D हे नाव दिलं या पॉइंटला, जिथं हा ऍक्सिस परपेंडिक्युलर टाकला या पॉइंटला D. ओके. तर पहा, आता इन ट्रायंगल OPD, इन ट्रायंगल OPD, या ट्रायंगल मध्ये बघू आपण OPD ट्रायंगल मध्ये OP स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल आपल्याला, OP स्क्वेअर इक्वल टू अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, OP स्क्वेअर इक्वल टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. बरोबर आहे, OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. बट आपल्याला पुन्हा माहिती आहे की हा जो OD इक्वल टू काय आहे, OD कसा लिहू शकतो आपण, OD स्क्वेअर कसा लिहू शकतो, OC प्लस CD लिहू शकतो. OC प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. ओके. आता याला थोडं एक्सपांड करू. OP स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल, OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC डॉट CD प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. चल पहा, पुन्हा CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर आपण कसा लिहू शकतो रे, या ट्रायंगल मध्ये CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर कसा लिहू शकतो,
CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर कसा लिहू शकतो आपण हा CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर इक्वल टू काय लिहू शकतो आपण हा CP स्क्वेअर काय लिहू शकतो आपण हा CP स्क्वेअर लिहू शकतो म्हणून हे टर्म काय राहील OP स्क्वेअर इक्वल टू OC स्क्वेअर प्लस ट्वाइस OC डॉट CD प्लस CP स्क्वेअर झालं इथपर्यंत पहा आता करून टाकू याला इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू dm इंटिग्रेट दिस टर्म with respect to dm with respect to dm जर मी समजायला इंटिग्रेट केलं तर काय मिळेल पहा इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ OC स्क्वेअर dm प्लस पहा आता पुन्हा OC काय आहे OC इक्वल टू h लिहू शकतो आपण ट्वाइस h इंटिग्रेट कॉन्स्टंट है CD dm प्लस इंटीग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm ठीक है पाहता पुन्हा OP स्क्वेअर dm इंटीग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm इंटीग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm म्हणजेच काय OP स्क्वेअर काय हे आहे डिस्टन्स आणि त्याचा स्क्वेअर डिस्टन्सचा स्क्वेअर r स्क्वेअर नंतर dm काय आहे मास आहे आणि ते इंटिग्रेटेबल आहे ठीक आहे म्हणजेच काय की ही मिळून तुम्हाला पुन्हा mr स्क्वेअर म्हणजे हा काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे OP स्क्वेअर म्हणजे अबाउट कोणता एक्सिस आहे OP स्क्वेअर म्हणजे अबाउट दिस फर्स्ट एक्सिस म्हणजे अबाउट अन गिवन एक्सिस ऑफ रोटेशन ठीक आहे म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण I0 हा I0 काय आहे गिवन एक्सिस ऑफ रोटेशन आहे हा काय आहे गिवन एक्सिस ऑफ रोटेशन म्हणून याला काय लिहू शकतो आपण I0 ठीक आहे पहा integration of OP square dm equal to moment of inertia of the given axis which is passing through its given axis of rotation integration of OC square dm म्हणजेच काय OC square म्हणजेच काय h square dm म्हणजेच काय m into h square ठीक आहे OC square म्हणजे h काय तर एक स्टेप पुन्हा इथे ओळखून घेतो पहा integration of OP square dm म्हणजेच काय moment of inertia of the given axis which is passing through given axis of rotation I O equal to OC square constant आहे OC किती आहे h square आहे integration of dm ठीक आहे प्लस CP square dm म्हणजेच काय CP square dm CP square dm CP स्क्वेअर म्हणजेच काय की पुन्हा हे काय एक डिस्टन्स आहे अबाउट द एक्सिस व्हिच इज पासिंग थ्रू सेंटर ओके किंवा सरळ सरळ इकडे CP स्क्वेअर dm इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंटल स्मॉल पॉइंट p अबाउट द एक्सिस व्हिच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास ओके सो डायरेक्टली कसं लिहू शकतो आपण हे I C ओके कसा तर पहा इकडे CP स्क्वेअर dm म्हणजे काय हे एक डिस्टन्स आहे r स्क्वेअर आहे त्यानंतर स्मॉल मास dm म्हणजे काय mr स्क्वेअर म्हणजे हा पण काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कारण की हे डिस्टन्स आहे कुठून डिस्टन्स आहे या पॉइंट p चं या सेंटर ऑफ एक्सिस पासून इथंच मी डिफाइन केलेला आहे CP स्क्वेअर dm इक्वल टू CP स्क्वेअर इक्वल टू डिस्टन्स and its square from the this given axis which is passing through its center of mass IC okay so I0 equal to integration of dm equal to m into h square plus IC चला पहा आता मी हे का बरं टर्म ही 0 घेतलेली आहे हा सर्वात मोठा इथं क्वेश्चन तर पहा आता इथं ट्वाइस h इंटिग्रेशन ऑफ CD dm पहा इकडे CD dm CD इंटिग्रेशन ऑफ CD डॉट dm CD आता CD काय आहे डिस्टन्स आहे ओके CD पुन्हा काय आहे डिस्टन्स आहे आणि हे डिस्टन्स काय राहील 0 कसं राहील कारण की हा इंटिग्रेशन ऑफ CD dm म्हणजेच काय की हा CD आहे या सेंटर ऑफ मास पासून से या पॉइंट D चं अंतर ओके आणि ते किती आहे 0 आहे ओके म्हणजेच काय की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय इथं r काय आहे 0 आहे इथं r काय आहे
पूर्ण जे मास आहे ते मास या पॉइंटलाच डिस्ट्रीब्यूट झालेला आहे, कोणत्या दुसऱ्या पॉइंटवर नाही आहे. म्हणून हे इंटिग्रेशन ऑफ CTdm इक्वल टू किती राहील 0. ओके, सो इन दिस वे अवर parallel axis theorem is proved. I0 equal to IC plus m h square. बऱ्याच वेळ हा जो क्वेश्चन आहे हा 3 मार्कासाठी विचारला जातो आणि त्यानंतर याच्याशी रिलेटेड जे जेई आणि त्यानंतर नीट मध्ये बरेचसे क्वेश्चन विचारल्या जातात. खूप इम्पॉर्टंट असा हा थेरम आहे. ओके, I0 equal to IC plus mh square. ओके, तर पहा आता पुन्हा इथं काय केलं आपण, हा जो थेरम आहे हा थेरम आपण कसा प्रूव्ह केला त्या अगोदर सांगतो मी थोडं. याला आपण इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन पण लिहू शकतो. रेडियस ऑफ गायरेशन काय असते नेहमी I इक्वल टू m into k स्क्वेअर, I इक्वल टू mk स्क्वेअर असा लिहू शकतो आपण. हा I इक्वल टू m k o स्क्वेअर इक्वल टू I चे म्हणजे काय पुन्हा m k c स्क्वेअर प्लस m h स्क्वेअर. m काय होऊ शकतात, हे कॅन्सल होऊ शकतात. k0 square equal to kc square plus h square. This is the parallel axis theorem in terms of radius of gyration. Okay, तर हा थेरम आपण नेमका कसा प्रूव्ह केला, तर यासाठी आपण सर्वात पहिली मेथड यूज केली की आपण पॉइंट P कन्सिडर केला, या पूर्ण होल बॉडी मधला एक स्मॉल पॉइंट P कन्सिडर केला. ठीक आहे, त्यानंतर अबाउट या ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, अबाउट या ऍक्सिस ऑफ रोटेशन त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, त्याला इंटिग्रेट केलं. त्यानंतर CP स्क्वेअर ची व्हॅल्यू आपण फाइंड केली, CP स्क्वेअर ची या मेथडने, आणि त्यानंतर त्यामध्ये अप्रोप्रिएट ज्यावेळेस आपण सर्व या व्हॅल्यू टाकत गेलो तर त्यावेळेस आपला इथं काय झाला, थेरम प्रूव्ह झाला. ओके, काय थेरम, I0 इक्वल टू IC प्लस mh स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे हा आपला पॅरलल एक्सिस थेरम. ओके, काही जर डाऊट असले तर विचारायचे. थँक्यू.